Hello friends, today we are going to learn about the depression in freezing point. आज आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हा घटक पाहणार आहोत. त्याआधी आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय ते पाहू. सर्वप्रथम आपण फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन पाहणार आहोत. तर इट इज द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड फेज इज बिकम इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ इट्स लिक्विड फेज. फ्रीजिंग पॉईंट असा एक टेम्परेचर आहे की त्या टेम्परेचरला सॉलिड फेजचा व्हेपर प्रेशर हा त्याचा लिक्विड फेजच्या व्हेपर प्रेशर इतका होतो आणि त्या टेम्परेचरलाच आपण फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतो. एकंदरीत या टेम्परेचरला सॉलिड फेज इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड फेज, की या टेम्परेचरला फ्रीजिंग पॉईंटला जो सॉलिड फेज असेल हा इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड फेज. तसं लिक्विड आणि सॉलिड फेज दोघं इक्विलिब्रियममध्ये असतात आणि म्हणून याला आपण फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतो. आपण एक एक्झाम्पलच्या सहाय्याने हे समजून घेऊ. समजा मी एक क्लोज्ड कंटेनर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक प्युअर वॉटर ॲज अ सॉल्वंट घेतलेला आहे आणि प्युअर वॉटरचे काय निर्माण होतील, एक सर्टेन टेम्परेचरला वेपर निर्माण होतील आणि हे वेपर प्रेशर क्रिएट करतील. त्याच पद्धतीनं मी सेकंड कंटेनर घेतो आणि त्या कंटेनरमध्ये प्युअर वॉटरचा जो सॉलिड फॉर्म आहे आईस, तर मी दुसऱ्या कंटेनरमध्ये आईस घेतलेला आहे आणि निश्चितच आईस हा सॉलिड फॉर्ममध्ये असेल, त्यामुळे त्याचे वेपर प्रेशर कमी निर्माण होतील. जरी कमी निर्माण होतील परंतु वेपर्स निर्माण होतील, त्याचेसुद्धा काही वेपर प्रेशर असेल. तर 0 डिग्री सेंटीग्रेडला आईसचा वेपर प्रेशर असतं 0.001 ॲटमॉस्फिअर. इतका वेपर प्रेशर 0 डिग्री सेंटीग्रेडला आईसचा असतं, कारण 0 डिग्री सेंटीग्रेडलाच प्युअर वॉटरचे रूपांतर आईसमध्ये होत असतो. या फर्स्ट कंटेनरमध्ये समजा x डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरला या प्युअर लिक्विडचा जो वेपर प्रेशर असेल तो समजा 0.01 ॲटमॉस्फिअर असेल. तर या प्युअर वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट काय असेल, की ज्या वेळेस या प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर या त्याच्या सॉलिड जो फेज आहे तितकाच असेल, म्हणजे 0.01 ॲटमॉस्फिअरपासून आपण तो कमी करत 0.001 ॲटमॉस्फिअर इतका वेपर प्रेशर ज्यावेळेस या प्युअर वॉटरचा असेल तो त्याचा फ्रीजिंग पॉईंट असेल. म्हणून आपण या प्युअर वॉटरला कूलिंग करतो आणि कूलिंग करत शेवटी ज्यावेळेस प्युअर वॉटरचं कूलिंग आपण 0 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत कमी करत आणतो, कूलिंग करत येतो आणि हळूहळू याचे वेपर प्रेशर कमी होत 0 डिग्री सेंटीग्रेडला या प्युअर वॉटरचं वेपर प्रेशर किती होईल, 0.001 ॲटमॉस्फिअर होईल. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड हा प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे, कारण या टेम्परेचरला लिक्विड फेजचं वेपर प्रेशर आणि सॉलिड फेजचं वेपर प्रेशर समान होतात आणि म्हणून आपण 0 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतो. तर या ठिकाणी 0 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरचं सॉलिड फेजमध्ये रूपांतर कसे होतात, तर 0 डिग्री सेंटीग्रेडला या ठिकाणी जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत या वॉटर मॉलिक्युल्समध्ये मॅक्झिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि हे मॉलिक्युल्स इन ऑर्डरली अरेंजमेंट होतात आणि त्यामुळं सॉलिड फेजमध्ये ज्यावेळेस मॉलिक्युल्स ऑर्डरली अरेंज्ड होतात त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतो. म्हणून 0 डिग्री सेंटीग्रेडला प्युअर वॉटरचं रूपांतर आईसमध्ये होत असतं. बट व्हॉट हॅपन वेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज ॲडेड इन द प्युअर सॉल्वंट, की ज्यावेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण या ठिकाणी ॲड करू त्यावेळेस हा प्युअर वॉटर 0 डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे जो प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी हा सोल्युशन फ्रीज होणार नाही किंवा त्याचा आईसमध्ये रूपांतर होणार नाही. याचं कारण असं की 0 डिग्री सेंटीग्रेडला जे वॉटर सॉल्वंट मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये काही प्रमाणात नॉन व्होलाटाईल सोल्यूट येतात आणि त्यामुळे सॉल्वंट मॉलिक्युल्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि याचाच परिणाम असा होतो की या ठिकाणी 0 डिग्री सेंटीग्रेडला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो सॉल्वंट मॉलिक्यूलमध्ये असतो तो तितका जास्त नसतो की त्याच्यामुळे ते लिक्विड फेजचं ट्रान्सफर सॉलिड फेजमध्ये होईल. म्हणून आपल्याला या प्युअर वॉटरमध्ये ज्यावेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करतो मोर कूलिंगची गरज असते. आपण काही टेम्परेचर
अजून कमी टेम्परेचरला याला कूलिंग करतो आणि शेवटी सर्टन डिग्री सेंटीग्रेडला याचं सोल्युशनचं सुद्धा सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतर होत असतं. मग आपण जितका जास्त प्रमाणात नॉन व्होलाटाईल सोल्यूट प्युअर सॉल्व्हंटमध्ये ॲड करू तितकं कमी टेम्परेचरला त्याचं सॉलिड फेजमध्ये रूपांतर होईल. आता आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट एका ग्राफच्या सहाय्याने एक्सप्लेन करू. आपण एक ग्राफ ड्रॉ करणार आहोत. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. तर या ठिकाणी जो पहिला ग्राफ किंवा कर्व आहे तो दाखवत आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि त्याच पद्धतीनं आपण दुसरा एक ग्राफ किंवा कर्व काढणार आहोत की ज्यावेळेस प्युअर सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करू त्यावेळेस त्या प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर डिक्रीज होईल. आणि म्हणून सोल्युशनचा वेपर प्रेशर दाखवणारा जो कर्व आहे किंवा ग्राफ आहे तो नेहमी प्युअर सॉल्व्हंटच्या बिलो असतो. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दाखवणारा हा दुसरा कर्व आहे. म्हणजे समजा या टेम्परेचरला आपण जर एक लाईन ड्रॉ केली तर हा पॉईंट दाखवेल की दिस पॉईंट शॉज द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन and this line shows the vapor pressure of a pure solvent. अशा पद्धतीनं आपण प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन यांचं वेपर प्रेशर दाखवणारे दोन कर्व्स काढलेले आहेत. आणि त्यानंतर आपण एक तिसरा कर्व वेपर प्रेशर ऑफ सॉलिड सॉल्व्हंटचं ड्रॉ करणार आहोत. This line shows the vapor pressure of a solid solvent. आता वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट दाखवणारा कर्व या सॉलिड सॉल्व्हंटचा या पॉईंटला क्रॉस करतो. म्हणजे या ठिकाणचा जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण T0F दॅट इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट असे म्हणू. म्हणजेच या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सॉलिड सॉल्व्हंट कसे असतील, सेम असतील, एक समान असेल. आणि त्या पॉईंटचा जो टेम्परेचर असेल तो प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आहे. त्याच पद्धतीनं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दाखवणारा जो ग्राफ किंवा कर्व आहे तो आपण पुढे वाढवल्यानंतर तो सॉलिड सॉल्व्हंटचा वेपर प्रेशरच्या कर्वच्या या पॉईंटला टच करतो. म्हणजे या ठिकाणचा जो टेम्परेचर आहे तो असेल फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. म्हणजेच या पॉईंटला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड सॉल्व्हंट. सॉलिड सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर या पॉईंटला समान असतील आणि म्हणजे दोघं फेज इक्विलिब्रियममध्ये असतील त्या टेम्परेचरला आपण सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतो. आणि जो डिफ्लेक्शन आहे फ्रीजिंग पॉईंटमधील प्युअर सॉल्व्हंटचा आणि सोल्युशनच्या जो फ्रीजिंग पॉईंटमधील जो डिफरन्स आहे त्याला आपण डेल्टा TF असे म्हणतो. डिफ्लेक्शन इन फ्रीजिंग पॉईंट. देअरफॉर वी कॅन राईट डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. आणि या डेल्टा TFला आपण म्हणतो डिफ्लेक्शन इन फ्रीजिंग पॉईंट. त्यानंतर number of experiments done by the scientists and they found that the deflation in freezing point is directly proportional to the molality of a solution. यानंतर अनेक प्रयोग केले गेले आणि या अनेक प्रयोगांती शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की हा जो डिफ्लेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन. सोल्युशनच्या मोलॅलिटीशी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, समप्रमाणात बदलणारा असतो. अँड व्हॉट इज मोलॅलिटी? मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg.
हे आपण नंबर ऑफ मोल्स काढण्याचे हे सूत्र आहे की जेवढ्या प्रमाणात नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट उपस्थित असतील त्याला भागिले काय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. 1 किलोग्राम सॉल्व्हंटमध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे त्यालाच आपण मोलॅलिटी असे म्हणतो. आणि या इक्वेशनवरून आपल्याला असं समजतं की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काय आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, कारण ते नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूटवर डिपेंड आहे, सोल्यूटच्या नेचरवर डिपेंड नाही, आणि त्याला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतो. ज्यावेळेस आपण हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढतो त्यावेळेस आपण हे इक्वेशन या पद्धतीने लिहू शकतो. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. या ठिकाणी के एफ हा एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि याला आपण मोलर डिफ्रेशन कॉन्स्टंट किंवा मोलर डिफ्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट किंवा एक दुसरा शब्द आहे क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट असे सुद्धा याला म्हणतात. आणि म्हणून आपण जर काही वेळेस परीक्षेमध्ये युनिट ऑफ क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट विचारलं जातं त्यावेळेस आपण या इक्वेशनला या पद्धतीने लिहू शकतो. के एफ, मी याला इक्वेशन नंबर 1 घेतो, तर इक्वेशन नंबर 1ला आपण असे लिहू शकतो के एफ हा एम इथं मल्टिप्लाय आहे तर या साईडला तो डिवाइड होईल. डेल्टा टी एफ अपॉन एम. डेल्टा टी एफ काय आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड इट इज रिलेटेड टू द टेम्परेचर. आणि टेम्परेचरशी रिलेटेड असल्यामुळे आपण टेम्परेचर कशामध्ये मोजतो? केल्विन. आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स आपण मोल्समध्ये मोजतो, मोल, आणि त्याला भागिले मास ऑफ सॉल्व्हंट इन के जी. सॉल्व्हंटचा मास आपण के जीमध्ये मोजतो आणि म्हणून आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो. हा के जी वरती जाईल आणि मोल वरती जाताना इनवर्स होईल. म्हणजे केल्विन किलोग्राम पर मोल हे क्रिओस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट आहे. काही वेळेस आपल्याला क्रिओस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशनसुद्धा विचारतात. तर डिफाईन के एफ दॅट इज क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. ज्यावेळेस सोल्युशनची मोलॅलिटी 1 असते त्यावेळेस क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि याच्यावरनं आपण असं सांगू शकतो की क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट व्हेन द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज 1. ज्यावेळेस सोल्युशनची मोलॅलिटी 1 असेल त्यावेळेस फ्रीजिंग पॉईंटमध्ये जे डिप्रेशन झालं असेल त्यालाच आपण क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट असे म्हणतो. दुसऱ्या पद्धतीनं आपण क्रिओस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन असं पण सांगू शकतो की क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. एका मोलर सोल्युशनने निर्माण जाणार जे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे त्याला आपण क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट असे म्हणतो. आता आपण परत इक्वेशन नंबर 1 पाहू. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. या इक्वेशनमध्ये जे एम आहे मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती घ्यायचं आहे त्याच्यावरनं आपण मोलर मास ऑफ सोल्यूट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचे रिलेशन पाहू शकतो. तर ज्यावेळेस W2 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऑफ मोलर मास M2 is dissolved into W1 gram of solvent, then molality is as. त्यावेळेस आपण मोलॅलिटीला कसं एक्सप्रेस करू शकतो? M इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ अ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ अ सॉल्वंट इन 1. मास ऑफ सॉल्वंट आपण W1 ग्रॅमने दाखवतो आहे आणि ग्रॅममध्ये असेल त्यावेळेस आपण त्याला 1000. मग याला जर आपण रिअरेंज केलं तर आपण या इक्वेशनला असं लिहू शकतो W2 अपॉन M2 हे वरती जाताना व्यस्त होईल
म्हणजेच 1000 वरती जाईल आणि W1 खाली असेल. तर अशा पद्धतीने आपण एमची किंमत मोलॅलिटीला एक्सप्रेस करू शकतो. आता एमची जी व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. तर त्यावेळेस आपल्याला मिळेल डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ आणि एमची किंमत आपण हे घेऊ W2 इंटू 1000 अपॉन M2 W1 आणि हेच इक्वेशन मोलर मास ऑफ सोल्यूटमध्ये आपण कन्वर्जन करू शकतो की जर आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचे असेल त्यावेळेस आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो M2 इज इक्वल टू फक्त हा डेल्टा टी एफ या M2च्या जागेवर जाईल आणि M2 डेल्टा टी एफच्या जागेवर येईल. बाकीचं इक्वेशन ॲज इट इज असेल के एफ इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा टी एफ इंटू W1 हा जो इक्वेशन आहे. दिस इक्वेशन सॉल्व्स द रिलेशनशिप बिटवीन द मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट.